हॅलो मम्मी, ऐक ना, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी यांनी मला स्वयंपाक करायला लावलाय. तुला तर माहिती ना मम्मी, मला मॅगी सोडून दुसरे काय बनवता पण सांग ना त्यांना फोन करून. हा हॅलो मम्मी, हा ती नाही का माझी ती चुलत सासूबाई, हा तीच ती अख्ख्या लग्नात नाही का हिरवी साडी घालून मीच वरमाई करत सुटली होती. हा तीच ती ना माझ्या सासूबाईंना म्हणत होती सुनबाईच्या घरच्यांनी काही चांगल्या वस्तू पण नाही दिल्या म्हणे. एवढूसा एलईडी दिला, एवढूसा एलईडी का मम्मी, आपला एवढा मोठा एलईडी दिला ना तरी म्हणे एवढूसा एलईडी. आणि म्हणे डबल डोअरचा फ्रीज नाही दिला. यांना काही डबल डोअरच्या फ्रीज मध्ये काय गाय ठेवायला बसायचं होतं का? आणि म्हणे वॉशिंग मशीन पण नाही दिलं. अगं मम्मी, हे सगळं मी गपचूप ऐकलं. हा, माझ्या समोर त्यांची म्हणायची हिंमत आहे का? थांब तू काही दिवस जाऊ दे, यांना ना मी माझा इंजाच दाखवते काय असतं काही नाही. हा हॅलो मम्मी, आमच्या ना घरात काहीतरी झालंय. सकाळी आई आहेत ना माझ्याकडे अशी मोठे मोठे डोळे करून बघत होत्या. नाही, मी तर काहीच नाही बोलले त्यांना. अगं हो, सकाळी काय झालं माहितीये का, आई मला म्हटलं वैष्णवी हे तुझं माहेर नाही सासर आहे, इथं कंटिन्यू कामं करायची असतात. मी पण त्यांना म्हटलं आई हे तुमचं पण माहेर नाही, तुमचं पण सासर आहे, तुम्ही भांडे घासा मी झाडून घेते. तूच सांग बरं मम्मी, माझं काही चुकलं का? हॅलो अगं मम्मी ऐक ना, ती माझी सासूबाई ना ते शेजारच्या बाईंना म्हणत होती काही बाई वैष्णवीच्या घरच्यांनी जेवणच व्यवस्थित ठेवलं नव्हतं म्हणे. गुलाबजाम फुसके, यांनी यांच्या अख्ख्या आयुष्यात गुलाबजाम खाल्ले नसतील आणि म्हणे फुसकेचे अशीच, कलरच नीट नव्हता, भाजीच नीट नव्हती, चवच नव्हती, भाजीत मीठच नव्हतं, चपात्यात कडक होते, रोट्यात अशा होत्या तशा होत्या. अगो बाई मम्मी, यांनी एवढे नावं ठेवले ना, एवढे नावं ठेवले. आणि मी सासूबाईचं काल हातचं खाल्लं. बाई काही चांगली आधी तिला काही बनवता पण येत नाही मम्मी. हा, इथे लई टमाटामा करत होती ना, तुला स्वयंपाक येतो का, तुला हे येतं का ते येतं. अगं हिच्या पुरणाच्या पोळ्या सुद्धा असं फुटतात माहिती का, तिला पुरणाच्या पोळ्या पण बनवता येत नाही. हॅलो मम्मी ऐक ना, आमच्या घरात ना पाहुणे आलेत आणि ते म्हणतायत तुझ्या हातचं काहीतरी गोड खायचंय, शिरा बनव म्हणतायत रव्याचं. कसं बनवायचं सांग ना. आधी तूप टाकायचं, मग तूप झाल्यानंतर काय रवा भाजून घ्यायचा, मग पुन्हा तूप. मग मी एक सांग ना, आधी तूप टाकू का रवा टाकू? हा, ते भाजून झालं पुन्हा काढायचं, पाणी टाकायचं, पाणी टाकलं पुन्हा रवा मम्मी मग पाणीच टाकायचं तर रवा कशाला बाहेर काढला आपण? मम्मी नीट सांग ना तू. बर ठीक आहे चालेल, मी एवढं करून घेते, तू लाईनवरच राहा. थांबा प्लीज. हॅलो मम्मी, असला कसला बुजगावना विकत घेतलाय तुम्ही माझ्यासाठी? तो आकाश काय म्हणतोय माहितीये का, लग्नाचे 15 दिवस झाले ना, तू कॉलेजला जा. अगं मम्मी, शिकायचं नव्हतं म्हणून तुम्ही लग्न केलं होतं ना.